हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन. हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर नतमस्तक होणार. राज ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणार. नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार. महाराष्ट्रामधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेमध्ये आरोप. मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक. महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग. मुंबई कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार. जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना. दोषी कोण हे समोर येणार. अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल. विरोध असताना देखील हॉस्पिटल पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला. दमानी यांचा आरोप. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठीची मुदत उद्या संपणार. 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही ई-केवायसी केली नसल्याची माहिती. पुन्हा मुदतवाढ मिळणार का याकडे लक्ष. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड. मुंबईसह नवी मुंबई ठाण्यातील सीएनजी पंपांवर मोठ्या रांगा. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा. दुपारी 12 वाजता आळंदीमध्ये सोहळा पार पडणार. मोठ्या संख्येनं वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला. मुंबईत रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली. उत्तर महाराष्ट्र मराठवाडा गारठणार असल्याची माहिती.